नमस्कार मित्रांनो, रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ पब्लिश केला होता ज्याच्यामध्ये मराठी लेखक हवेत डिजिटल मार्केटिंग एजन्सीसाठी अशी रिक्वायरमेंट शेअर केली होती। त्यावेळेला अनेक जणांनी मला ईमेल पाठवले होते। ते ईमेल मी आताही रेफर करते। जेव्हा कुठेही रिक्वायरमेंट असेल त्यावेळेला मला ते ईमेल पाहणे आणि त्या कॅन्डिडेटला कॉल करणे हे सोपं जातं। त्यामुळेच अजून तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर पहा, तुमची माहिती माझ्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे अशा पद्धतीचे काही जॉब असतील तर मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। तसेच आपला व्हॉट्सअप चॅनलवर पण मी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्वायरमेंट शेअर करत असते। तो चॅनल ही जरूर फॉलो करा। त्याच्यामुळे काही वेगवेगळ्या पद्धतीचे जॉब्स किंवा रिक्वायरमेंट मराठी लेखकांच्या अनुषंगाने असतील तर तुम्हाला माझ्यापर्यंत ॲप्लिकेशन पोहोचता येईल। कुठलाही माझा जो व्हॉट्सअप नंबर इथे दिलेला असतो, शेअर केलेला असतो, तो फक्त कंटेंट रायटिंग वर्कशॉपसाठी केलेला असतो। त्यामुळे थ्रू ईमेलच कम्युनिकेशन पॉसिबल होऊ शकते कुठल्याही कामाच्या संदर्भात। एक रिक्वायरमेंट मी आताही शेअर केल्यात, 2 पोझिशन्स आहेत मराठी लेखकांसाठी डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये। याची डिटेल माहिती व्हिडिओ मी सांगणारच आहे। पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हा चॅनल अनेक मराठी नवलेखकांपर्यंत पोहोचवा ज्यांना लिखाणाची आवड आहे। तर आजची रिक्वायरमेंट आहे 2 लोकेशनला, एक खामगाव बुलढाणा जिल्ह्यामधील आणि दुसरे ही नाशिकमधील गंगापूर रोड। सो दोन्ही रिक्वायरमेंट या डिजिटल मार्केटिंग एजन्सीसाठी आहेत। त्यांना मराठी लेखक हवेत। आता सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेला मी मराठी लेखक म्हणून रिक्वायरमेंट करते तर बऱ्याच जण म्हणतात मॅडम मी शेरो शायरी करते, मी कविता करते किंवा मी एखादी ललित लेखन, माझं वाचन आवडतं तर मी माझ्या मनातल्या गोष्टी लिहिते, तर मी अप्लाय करू शकते का? कंटेंट मार्केटिंग हे क्षेत्र जे आहे ना, हे फक्त कविता, कथा किंवा चारोळ्या किंवा तुम्ही मनातलं काही स्फुट लिहित असाल, ललित लिहित असाल तर एवढ्यापुरतंच मर्यादित नाही आहे। कंटेंट रायटिंग हे क्षेत्र खूप मोठं आहे, म्हणूनच मी तो वर्कशॉप इंट्रोड्यूस केला आहे। म्हणजे इतके वर्ष मी वर्कशॉप घेते याच्यासाठीच की तुम्हाला या क्षेत्राची संपूर्ण माहिती झाली पाहिजे, मगच तुम्ही अप्लाय केल्यावर तुम्हाला रिप्लाय येऊ शकतात। नाहीतर मी मॅडम मी चारोळी करते किंवा मला वाचनाची आवड आहे तर मी अप्लाय करू शकतो का, अशा गोष्टींसाठी तुम्हाला कुठल्याही कंपनीकडून रिप्लाय येणार नाही। त्यामुळे कंटेंट रायटिंग नक्की शिकून घ्या। चांगल्या या कोर्ससाठी इन्व्हेस्ट करा। हा महत्त्वाचा कोर्स आहे ज्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण या क्षेत्राची माहिती होऊन तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकता। तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या 2 रिक्वायरमेंट आहे। पहिली आहे ही नाशिकला आहे, तिथे त्यांना 1 वर्ष अनुभव असलेले कंटेंट रायटर हवेत। मराठी, हिंदी, इंग्लिश या भाषेचं ज्ञान, मराठी ही प्रायमरी भाषा माहिती पाहिजे आणि त्यांचं बजेट हे 20,000पर्यंत आहे। फुल डे काम आहे। त्यामुळे कोणी नाशिकचे असाल तर जरूर मला ईमेल करा। फॉर्मॅट मी सांगितलेला आहे, रिझ्यूम पाठवू नका। मी जो फॉर्मॅट सांगितलेला आहे त्या फॉर्मॅटमधूनच मला ईमेल करा, मग मला सोपं जातं। आणि समजा या रिक्वायरमेंटसाठी तुम्ही एलिजिबल नसेल तर मी इतर रिक्वायरमेंटसाठी पण तुम्हाला तुमचं पाहू शकते, म्हणून याच फॉर्मॅटमध्ये सगळ्यांनी मला ईमेल करावेत। दुसरी रिक्वायरमेंट आहे बुलढाणा इथे, त्यांनाही राजकीय लेखन करणारा लेखक हवा आहे। तर तुम्हाला राजकारण विषयावर तुम्हाला आवडत असेल, तुम्ही लिहिलं असेल तर जरूर करा। ही जी दुसरी रिक्वायरमेंट आहे ही शॉर्ट टर्म प्रोजेक्टसाठी आहे। तुम्ही जर दुसरे कुठेही असाल आणि तिथे तुम्ही शिफ्ट होऊ शकाल त्या 3-1 महिन्यासाठी, तर तुमची राहण्याची वगैरे सगळी तिथे सोय कंपनीद्वारे केली जाईल। तुम्हाला 3 महिने फुल टाईम तिथे, 2 किंवा 3 महिने फुल टाईम तिथे काम करायचं आहे आणि ॲज पर युअर एक्सपिरियन्स तुम्हाला पे पण केले जाईल। सो इकडेही चांगले ते पे करणार आहेत प्लस राहण्याची सोय करणार आहेत, तर काळजी करू नका। दोन्हीचे इंटरव्ह्यू मी शेड्यूल करणार आहे। तर तुम्हाला हे सगळी जी फॉर्मॅट आहे या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ईमेल करायचं आहे, मग तुम्हाला रिप्लाय नक्कीच येऊन जाईल। सो दोन्ही रिक्वायरमेंट मी शेअर केल्या आहेत। तर डिजिटल मार्केटिंगमध्ये एजन्सीमध्ये काम खूप वेगवेगळ्या प्रकारचं चालतं। कंटेंट रायटिंगचे जे प्रकार आहेत ते तिथे तुम्हाला लिहायला संधी मिळते। छोटं लेखन म्हणा किंवा दीर्घ लेखन
सो सगळी तुम्हाला लिहिण्याची तिथे प्रॅक्टिस होते. इवन मी कंटेंट रायटिंग नंतर डिजिटल मार्केटिंगचा पण एक कोर्स लॉन्च केला आहे, जो माझ्या विद्यार्थ्यांसाठीच आहे फक्त, ज्याच्यामध्ये तुम्हाला लेखकांचं डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये काम कसं चालतं याविषयी पूर्ण माहिती मिळेल इन डिटेल. त्याच्यात कॉपी रायटिंग पण इन्क्लुडेड आहे आणि बरेच शॉर्टकट इन्क्लुडेड आहेत जे बाकी कोणी इतर बाहेर सांगत नाही. कारण डिजिटल मार्केटिंगचे पण खूप कोर्स आहेत ऑनलाईन, पण लेखकांसाठी बनवलेला कुठलाही कोर्स उपलब्ध नाही जो मी स्वतः बनवला आहे. सो तुम्ही विचार करा, तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करा, एक्सपिरियन्स नसेल तर कंटेंट रायटिंग शिकून घ्या. म्हणजे तुम्हीही अशा पद्धतीने मला कुठे रिक्वायरमेंट ओपन झाली तुमच्या गावात तुमच्या शहरात तर अप्लाय करू शकतात. दोन्ही रिक्वायरमेंट ह्या रिमोट नाहीत, फ्रीलान्स वर्क फ्रॉम होम नाहीत, तिथे फुल टाईम काम आहे. सो थँक्यू अँड ऑल द बेस्ट. आय विल वेट फॉर युअर मेल.